राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव कार्यक्रम साकीनाका परेरावाडी येथील समता विद्या मंदिर शाळेच्या वतीने साजरी करण्यात आली। समता शिक्षण संस्थेचे सचिव राजेश सुभेदार आणि कार्याध्यक्ष ज्योती राजेश सुभेदार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सव निमित्ताने शाळेतील विद्यार्थी भव्य आणि दिमागदार शोभायात्रा काढून संपूर्ण परिसर शिवमय केला। या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवभूषा परिधान करत विविध ऐतिहासिक प्रसंगाचे जिवंत सादरीकरण केले। विशेष आकर्षण ठरले ते अफजल खान वधाचा प्रभावी देखावा। विद्यार्थ्यांचा दमदार अभिनयामुळे उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा गजरात त्यांचे कौतुक केले। जय भवानी जय शिवाजी तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले। ही शोभायात्रा शाळेच्या प्रांगणातून प्रारंभ होऊन परेरावाडी मार्गे पाईपलाईन साकीनाका पोस्ट ऑफिस साकीनाका जंक्शन अंधेरी घाटकोपर लिंक रोड मार्गे असल्फा मेट्रो तेथून अंजली मेडिकल कडून शाळेत पोहोचली। या दरम्यान मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले। साकीनाका पोलीस ठाणे मार्फत या शोभायात्रेला सुरक्षा पुरवून सहकार्य केले। हा शिवजयंती उत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, स्मिता सुरवसे, प्रतीक्षा गोरे, वैशाली हांडे, भरत भोईर तसेच इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी प्रतिक्रिया देताना सचिव राजेश सुभेदार म्हणाले, या आयोजनातून शालेय विद्यार्थ्यांना आणि जनतेला शिवाजी महाराजांविषयी सखोल माहिती मिळावी हा आमचा उद्देश आहे। पाठ्यपुस्तकांतील इतिहासाचा भाग कमी होत असला तरी महाराजांची कीर्ती आणि कार्य प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। त्यामुळे दरवर्षी शिवजयंती निमित्त ऐतिहासिक देखावे सादर करून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी आणि स्वराज्याची प्रेरणा जागृत करण्याचा प्रयत्न करतो। तमाम जनतेला सप्रेम जय महाराष्ट्र। आजची जी लहान शालेय मुलं आहेत त्या शालेय मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास फारसा माहीत नाही, कारण जवळजवळ पुस्तकातले महाराजांबद्दलचे जे धडे आहेत ते गाळलेले आहेत नवीन पाठ्य अभ्यासक्रमानुसार। तर शाळेतल्या लहान मुलांना त्याचबरोबर जनतेला अफजल खान किंवा शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती मिळावी, त्यांचं बालपण, जिजाबाई, त्यांच्या पत्नी शंभूराजे यांच्याविषयी माहिती मिळावी। त्याचबरोबर अफजल खानाचा वध त्यांनी कशा पद्धतीने केला, शिवाजी महाराजांना कमी लेखत होते सगळे मोगल आणि त्यांना धडा शिवरायांनी शिकवला आणि तो वध कशा प्रकारे केला हा देखावा आम्ही पथनाट्याद्वारे चौकात सादर केला विद्यार्थ्यांनी। माझे मित्र सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार आणि मी दोघांनी मिळून हे नृत्य दिग्दर्शन आणि पथनाट्य बसवलं होतं। वैशाली हांडे, प्रतीक्षा गोरे, स्मिता सुरवसे, भोई सर आणि इतर शिक्षकांनी मला या कामामध्ये मोलाचं सहकार्य केलं आणि ऑफकोर्स मुलांची सगळी मेहनत जी 2 दिवसामध्ये त्यांनी तयारी केली। अफजल खानाचे डायलॉग बोलणं एवढं सोपं नव्हतं, पण त्या लेकराने सुंदर केलं। तर हे या पद्धतीने मला शिवरायांचा इतिहास प्रत्यक्ष कृतीद्वारे तमाम जनतेसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर आणायचा होता। एवढंच आहे। सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। सप्रेम जय महाराष्ट्र। शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय राजेश सुभेदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम इकडे राबवण्यात आला। शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांनी अफजल खानाचं वध हे इथे पथनाट्यातून सादर केलेलं आहे। यामध्ये 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। 50 शिक्षक आणि कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत। अतिशय उत्साहात आणि जल्लोषात हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे। मी समता शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय राजेश सुभेदार सर यांचे आभार मानते आणि सर्वांचे आभार मानते। इथे संपूर्ण सगळे नागरिक इकडे सुंदर चांगल्या प्रकारे हे पथनाट्य पाहत आहेत आणि अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम इथे सादर होत आहे। धन्यवाद। छत्रपती शिवरायांना वंदन। आमच्या समता शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय राजेश सुभेदार सर हे नेहमी आउट ऑफ द
वे जाऊन आउट ऑफ द बॉक्स नवीन संकल्पना मांडतात. आजची शिवजयंती ही आमच्या शाळेतर्फे भव्य दिव्य प्रमाणात साजरी व्हावी आणि त्याप्रमाणे सरांनी नियोजन केलेलं आहे. शाळेतर्फे संपूर्ण इतिहास काय होता, शिवरायांचा जन्म काय झाला याबद्दल शाळेमध्ये सगळी माहिती सांगितली गेली आणि आत्ता ही भव्य मिरवणूक निघालेली आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी घोडे शहरात फक्त चित्रपटांमध्ये किंवा चित्रातच पाहिलेत, पण सरांनी जिवंत 4 घोडे मागवलेत. त्याच्यामध्ये जिजामाता, शिवाजी महाराज, त्याशिवाय बाल संभाजी, सईबाई असे वेगवेगळे अफजल खान हे जिवंत पात्र त्यांनी वेशभूषेसहित विद्यार्थ्यांना याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये सामील करून घेतलं. घोड्यांवर ही मिरवणूक निघालेली आहे आणि त्यांचा इतिहास फक्त गोष्टी रूपाने न सादर करता इथे नाट्यकृतीच्या द्वारे ठिकठिकाणी अशा प्रकारे सादर केला जातो आहे आणि जिवंत इतिहास सगळ्या विभागामध्ये या परेरावाडीमध्ये सगळीकडे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. सगळीकडे जय भवानी जय शिवाजी असा नारा गुंजतोय आणि त्यावरूनच शिवप्रेरणा सगळ्यांमध्ये शिवजागृती निर्माणतोय. धन्यवाद. नमस्कार, मी स्मिता सुरवसे. आज जे आपण हे काही दृश्य बघतो आहोत अगदी रमणीय दृश्य आहे. शिवजयंतीनिमित्त आमच्या राजेश सरांनी अगदी शिवरायांचे घोडे आणि जसा हवा तसा अगदी प्रसंग उभा केलेला आहे. शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग असतात, पण त्यातला एखादा प्रसंग प्रत्यक्ष सगळ्या प्रेक्षकांसमोर, सगळ्या एरियातील लोकांसमोर उभा राहावा, विद्यार्थ्यांसमोर उभा राहावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले आहेत. आणि जय भवानी जय शिवाजीचा जो नारा सगळीकडे रस्त्यावर उमटत आहे हे तर तुम्ही बघतच आहात सर्व. आणि हे सगळं नियोजन आमचे आदरणीय राजेश सर यांचं आहे. त्यांचं नेहमीच मनोकामना असते की सर्व लोकांना, सर्व आपल्या जो विभाग आहे त्यांना सर्वांना कोणतंही जे दृश्य दाखवायचं आहे, म्हणजे जे शैक्षणिक दृश्य आहेत ते अगदी प्रत्यक्षात उतरावीत आणि सर्व जो नागरिक आहे त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी हा त्याचा मागचा हेतू आहे. तर याबद्दल म्हणजे शिवजयंतीनिमित्त सर्वांना आमच्या समता शिक्षण संस्थेतर्फे हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जय शिवाजी, जय भवानी. त्या समता शिक्षण संस्थेच्या समता विद्या मंदिरमध्ये आज शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. कारण आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय राजेश सुभेदार सर यांच्या कल्पक अशा योजनेतून हा कार्यक्रम आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये आम्ही साजरा करण्याचं ठरवलं. यामधून इतिहास जो आहे तो विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्रत्यक्ष रूपाने समजावता येईल. विविध प्रकारचा जयघोष करत आम्ही ही रॅली आमच्या समता विद्यामंदिरतर्फे साकीनाका परिसरातून काढत आहोत. याचा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना सर्वांनाचा फायदा होईल. कळले ती स्वागतार्थ आहे आणि हा उत्साही उत्साह तुम्ही दरवर्षी लोकांना दाखवा आणि आम्हालाही बरं वाटेल आणि आम्ही त्याच्यातून स्फूर्ती पण घेऊ. आज लहान मुलं जे मोर्चा काढला आहे, मोर्चा इन द सेन्स फॉर दॅट एक तुम्ही एक काढले आहे त्यामध्ये आम्ही आभारी आहोत. सगळा बघून आनंद वाटतो या गोष्टीचा. असाच तुम्ही हा जो तुम्ही प्रोग्राम आरंभला आहे तसाच तो पुढे दरवर्षी घेऊन जा. त्याने काही जनता त्याची उत्स्फूर्त स्वागत करेल आता. धन्यवाद. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.